नमस्कार सगळ्यांना। सगळ्यात आधी हा व्हिडिओ बघा आणि मग नंतर अरे आपण पुढे बोलूया। मुझे रोज रोज ठीक मत आहे? खाओ, मैं स्वाद में नंबर 1 हूँ, लेकिन ज्यादा खाने से वजन बढ़ेगा, कोलेस्ट्रॉल असं बढ़ेगा और बनवलेला आहे व्हिडिओ। सेहत बिगड़ सकती है, समझे कि नहीं? ओके, बघा असे जे व्हिडिओज आहेत AI थ्रू बनवलेले, तर हे जे व्हिडिओ आहेत त्यांना लाखोमध्ये व्ह्यूज येत आहेत, मिलियनमध्ये व्ह्यूज येत आहेत आणि व्हायरल पण तसेच होत आहेत। असे चॅनलसुद्धा खूप व्हायरल होत आहेत। तर लवकर मोनेटायझेशन म्हणा किंवा व्ह्यूज म्हणा, सबस्क्रायबर म्हणा, सगळ्या गोष्टी याच्याने भेटत आहेत। आणि हे चॅनल बनवणं, हे व्हिडिओज बनवणं एवढं इझी आहे। तर आपण आज बघणार आहोत स्टेप बाय स्टेप कसं बनवायचं। टाईम वेस्ट करायचा नाही आहे, ठीक आहे? आपण डायरेक्टली बनवणार आहोत। तर तुम्हाला सगळ्यात आधी करायचं काय आहे, तुमच्याकडे ChatGPT असेल, सिंपल प्रोसेस आहे, करायची आहे आपल्याला। ChatGPT नसेल तर गुगल प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्या। चला तर मग आपणच बघा ChatGPT जे आहे ते ओपन करून घेतलेलं आहे। या ठिकाणी आपल्याला ChatGPTला सांगायचं आहे तर बघा आपण फास्ट फूड घेत आहोत, मग आता पिझ्झाचे काय काय नुकसान आहेत ते बघणार आहोत। तर या ठिकाणी बघा मी लिहून घेते, पिझ्ज़ा खाने से क्या नुकसान होता है, ठीक आहे? तर या ठिकाणी मी हिंदीमध्ये घेते, कारण हिंदीमध्ये म्हणजे ऐकायला पण छान वाटतं, मराठीतही छानच वाटतं, पण आपण ट्राय करून बघूयात हिंदीमध्ये कसं बनतं आहे, ठीक आहे? तर या ठिकाणी आपल्याला सेंड करायचं आहे। सेंड केल्यानंतर या ठिकाणी नुकसान आलेले आहेत। त्याच्यानंतर बघा आपल्याला इमेज बनवायची आहे पिझ्झाची। तर त्यासाठी आपल्याला प्रॉम्प्ट हा याच्याकडनं लिहून घ्यायचा आहे, ChatGPTकडनं। तर बघा त्या ठिकाणी काय लिहायचं आहे आपल्याला, या ठिकाणी पिझ्झा खाण्याचे नुकसान सगळे आलेले आहेत। आणि आता बघा मी प्रॉम्प्ट लिहून घेते, मुझे एक पिज़्ज़ा का इमेज बनवाना है, ओके? और तुम प्रॉम्प्ट लिख के दो, ओके? पिज़्ज़ा गुस्से में है, ओके? असं लिहून घेऊयात। आणि पिझ्झावाले आपण काय म्हणतो त्याला, एखादा बॉक्स, पिझ्झावाले बॉक्स से बोल रहा है, ओके? या ठिकाणी आपण असं लिहून घेतलेलं आहे, ठीक आहे? आणि सेंड करून द्यायचं, म्हणजे आपल्याला एक AI इमेज प्रॉम्प्ट हा भेटून जाईल। या ठिकाणी बघा हा इमेज प्रॉम्प्ट आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। आपल्याला वेळ वाया घालवायचा नाही अजिबात, फास्ट प्रोसेस करूयात। बघा हा प्रॉम्प्ट कॉपी केल्यानंतर इमेजचा प्रॉम्प्ट आहे, आपल्याला तुमच्या प्ले स्टोअरमध्ये गुगल जेमिनाय असेल, प्ले स्टोअर ओपन करायचं। त्या ठिकाणी गुगल जेमिनाय जे असेल तुमच्याकडे तर ठीक आहे, नाहीतर इथून डाउनलोड करून घ्यायचं, नाहीतर गुगलला जाऊन डायरेक्ट गुगल जेमिनी जर तुम्ही टाईप केलं तर ते ॲप्लिकेशन जे आहे ते येऊन जातं, ठीक आहे? बघा मी या ठिकाणी डायरेक्टली माझ्या ह्याच्यात डाउनलोड नाही म्हणून गुगलला सर्च केलं आणि या ठिकाणी गुगल जेमिनी हे ओपन झालेलं आहे। बघा इथं आस्क जेमिनी म्हणून येतं। तर या ठिकाणी आपल्याला तो प्रॉम्प्ट जो आहे ना तो पेस्ट करून घ्यायचा आहे। या ठिकाणी हा बघा इथं रेशो थोडा रॉंग झालेला आहे। रेशो जो घ्यायचा आहे आपल्याला हॉरिझॉन्टल याच्यामध्ये घ्यायचा, व्हर्टिकल याच्यामध्ये घ्यायचा आहे, म्हणून 9:16 असा आपल्याला आस्पेक्ट रेशो हा घ्यावा लागेल आणि इथं सेंड करून द्यायचं, ओके? तर या ठिकाणी आपल्याला गुगल जेमिनी जे आहे ते इमेज तयार करून देईल। बघा या ठिकाणी इमेज तयार व्हायला 5 ते 10 सेकंद लागतात जास्तीत जास्त। तर बघा छान अशी इमेज या ठिकाणी तयार होईल। आणि हे जे चॅनल आहे, हे जे व्हिडिओज बनवले जातात हे खूप प्रमाणात व्हायरल होतात आणि लोक बघतात, इंटरेस्टिंग आहे। बघा या ठिकाणी तुमचं इमेज जे आहे ते छान असं आलेलं आहे, ठीक आहे? आणि त्याला मग काय करायचं, बघा इथं ऑप्शन येतं डाउनलोडचं, तर डाउनलोड या ठिकाणी तुम्हाला करून घ्यायचं आहे। साईडला बघा डाउनलोडचं ऑप्शन आहे। तर इमेज आपण आता डाउनलोड करून घ्यायची आहे। इथपर्यंत काम आपलं संपलेलं आहे। याच्यानंतर आपल्याला करायचं काय आहे की व्हिडिओमध्ये कन्वर्ट कसं करायचं। तर बघा तुम्हाला तुमच्याकडे YT क्रिएट हे ॲप्लिकेशन जे आहे ते तुम्हाला परत एकदा प्ले स्टोअरमधनं डाउनलोड करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर ऑलरेडी डाउनलोड असेल तर काही गरज नाही, ओके? YT क्रिएट मी डाउनलोड केलेलं आहे, बघा हे सेकंड, त्याला ओपन करून घ्यायचं। बघा या ठिकाणी YT क्रिएट जे ॲप्लिकेशन आहे ते ओपन केल्यानंतर तुम्हाला बघा इथं क्रिएट प्रोजेक्ट म्हणून दिसेल, प्लसचा आयकॉन दिसेल पहिल्या नंबरला, त्या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे, ठीक आहे? क्लिक केल्यानंतर
या ठिकाणी आपल्याला व्हिडिओ जनरेट करायचा आहे, म्हणून इथं जनरेट व्हिडिओवर क्लिक करायचं आहे. तिथं तुम्हाला 2 ऑप्शन येतात, जनरेट व्हिडिओ और जनरेट इमेज. तर या ठिकाणी बघा आपण जे ठीक आहे, तर तुम्हाला इथं फोटो जो होता आपण डाउनलोड केलेला इमेज ती इथं या ठिकाणी अपलोड करून घ्यायची आहे. बघा मी या ठिकाणी अपलोड करून घेतली. आणि आता तुम्हाला पिझ्झाने काय बोलायला पाहिजे ते या ठिकाणी लिहायचं आहे. पण आपण काय करूयात की एवढं लिहित कोण बसेल, आपण ChatGPTची परत एकदा मदत घेऊयात. ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला परत एकदा ChatGPTला यायचं आहे आणि या ठिकाणी म्हणायचं आहे बघा मैं VEO 3.1 से 3.1 से पिज़्ज़ा के नुकसान जो है उसी से बुलवाना है. ओके, बुलवाना है असं करायचं. उसी से बुलवाना चाहता हूँ किंवा उसी से बुलवाना है तुम लिखो. अभी आता बघा या ठिकाणी काय बोलायचं आहे ते या ठिकाणी बघा येईल. बघा आलं इथं, अरे मुझे रोज रोज मत खाओ, मुझमें ज़्यादा कैलोरीज फैट और नमक होता है. ओके, तर या ठिकाणी आपण काय करणार आहोत, हे कॉपी करून घेणार आहोत. कॉपी करायचं आणि या ठिकाणी YT क्रिएटमध्ये पेस्ट करायचं. ओके, आणि इथं पुढे लिहून घ्यायचं पिझ्झा बोलता है. ओके, असं लिहून घ्यायचं आणि नंतर बघा खाली लिहायचं इन हिंदी. इन हिंदीमध्ये लिहिलं म्हणजे बेटर, म्हणजे हिंदीमध्ये व्यवस्थितरित्या बोलतं. आता बघा काही जे असतात ना ते पूर्ण जे टेक्स्ट असतं ते बोलत नाही, तर आपण बाकीचं टेक्स्ट जे आहे ना ते कट करून घेऊयात. ठीक आहे, तर या ठिकाणी हे जे टेक्स्ट आहे आपण थोडंसं कमी करून घेऊयात. आणि कमी केल्यानंतर ओके ठीक आहे. आता जनरेट व्हिडिओवर क्लिक करून घ्यायचं. बघा या ठिकाणी जनरेट व्हिडिओ जे आहे म्हणजे व्हिडिओ जनरेशन म्हणा किंवा इमेज जनरेशन म्हणा, ते 12 वाजेपासून तर रात्री 9 वाजेपर्यंत तुम्ही करू शकतात. रात्री काही प्रॉब्लेम नाही, केव्हाही तुम्ही करा जनरेशन. आणि खूप छान असं ॲप्लिकेशन आहे. बरेच म्हणजे या ठिकाणी भक्तीचे व्हिडिओ बनवले जातात वेगवेगळे. आता बघा तुम्ही ते बघतात की टोमॅटो, प्याज, व्हेजिटेबल्सचे व्हिडिओ किंवा सेपरेट जसं तुम्हाला बनवायचं असेल त्या प्रकारे तुम्ही बनवू शकतात. आणि खूप छान असं आपलं व्हिडिओ जो आहे तो तयार होणार आहे या ठिकाणी. आणि व्ह्यूज पण त्याच प्रकारे येतात, तर तुम्ही मिलियन्समध्ये व्ह्यूज येतात. त्याचं जर सेपरेट चॅनल जरी बनवलं आणि इझी प्रोसेस आहे, फक्त 10 मिनिटाची प्रोसेस आहे, ज्याच्याने तुम्ही एक छान असा व्हिडिओ बनवू शकतात. आणि खूप छान त्याचा रिझल्ट पण येतो, म्हणजे आपल्या चॅनलला व्ह्यूज पण येत असतात. बघा या ठिकाणी आपला व्हिडिओ जो आहे तो रेडी होत आहे. याच्यानंतर आपण परत एकदा आहे ना एक प्रॉम्प्ट करून बघूयात, म्हणजे आपल्याला समजेल नेमकं की कुठलं आणि ॲड कसं करायचं. बघा व्हेजिटेबल्सचं कसं असतं, एक संपला की दुसरा, दुसरा संपला की तिसरा, असं व्हेजिटेबल्स येत राहतात. तशा प्रकारे तुम्ही जनरेट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. छान असा व्हिडिओ बनत असतो. मुझे रोज रोज मत खाओ, मुझमें ज्यादा कैलोरी, फैट और नमक होता है, पेट की चर्बी बढ़ सकती है और शरीर सुस्त हो सकता है. कभी कभी खाओ लेकिन रोज नहीं, समझे. अरे बघा मुझे रोज रोज मत खाओ, मुझमें किती छान म्हणजे झालेला आहे व्हिडिओ. किती छान असा आवाज पण बघा, जसं ट्रेंडिंगला आवाज चालू आहे त्याच प्रकारे आवाजही येतोय. तर या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला यूज व्हिडिओ म्हणायचं आहे. ठीक आहे, या ठिकाणी यूज व्हिडिओ केल्यानंतर हा व्हिडिओ अशा प्रकारे प्ले होईल. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी जर तुम्हाला दुसरा व्हिडिओ पण करायचा असेल ॲड, तर तुम्ही परत एकदा इकडनं फोटो घेऊन बघा. मी आता फ्रेंच फ्राईजचा ॲड करते आणि या ठिकाणी मग 2 व्हिडिओ जे आहेत ते कंटिन्युअसली प्ले होतील. बघा रोज मत खाओ, मुझमें ज्यादा कैलोरी, फैट और नमक होता है, पेट की चर्बी बढ़ सकती है और शरीर सुस्त हो सकता है. कभी कभी खाओ लेकिन रोज नहीं, समझे. अरे मुझे रोज रोज मत खाओ, मैं स्वाद में नंबर 1 हूँ, लेकिन ज्यादा खाने से वजन बढ़ेगा, कोलेस्ट्रॉल बढ़ेगा और सेहत बिगड़ सकती है, समझे कि नहीं.
ओके, तर या प्रकारे करायचं आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा. म्हणजे एक्सपोर्ट केल्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ रेडी होऊन जातो आणि तुम्ही मग तो अपलोड करू शकता. ठीक आहे, तर तुम्हाला आशा करते की आजचा व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल, खूप इंटरेस्टिंग होता, खूप छान होता. तर जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, थँक्यू.